नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की गॅप सर्टिफिकेट. तर गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय याच्याबद्दल मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे. तर जे काही विद्यार्थी लास्ट इयरला 2024मध्ये म्हणजेच ह्या वर्षी ते विद्यार्थी 2025मध्ये एक्झाम देणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला सर्टिफिकेट लागतात त्याच्यामध्ये हे गॅप सर्टिफिकेटसुद्धा असणं खूप आवश्यक आहे. तर जे मुलं रिपीटेड आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय. तर मी तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण सांगू इच्छिते की तुम्ही गॅप सर्टिफिकेट कसं काढायचं, कुठून काढायचं त्याच्याबद्दल पण मी आज ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. तर प्रथम आपण पाहूया की गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही 2024 किंवा त्याआधी 12वीची परीक्षा पास झालेले असाल, तर 12वी परीक्षा पास झाल्यानंतर आजपर्यंत तुम्ही कुठल्याही कोर्सेसला प्रवेश जर घेतला नाही, याबद्दलचे सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला गॅप सर्टिफिकेट असं म्हणतो. म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुम्ही शैक्षणिक गॅप घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्याबद्दल आणखीन तुम्हाला जर सांगायचं झालं तर गॅप सर्टिफिकेट हे कुठल्या लँग्वेजमधून असतं असे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतात की मॅडम हे मराठीतून असतं की इंग्लिशमधून असतं. तर मी सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन्हीपैकी कुठल्याही भाषेत असलं तरीही तिथे चालतं. म्हणजेच मराठी किंवा इंग्लिशमध्ये असलं तरी गॅप सर्टिफिकेट तिथं चालू शकतं. तर मी तुम्हाला हा फॉर्मॅट माझ्या स्क्रीनवरती दाखवत आहे, तर तुम्ही पाहू शकता. तसा ते फॉर्मॅट असतो. अगदी तुम्ही तसं अगदी इंग्लिशमध्ये पण करू शकता किंवा मराठीमधून पण करून तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढू शकता. आणि त्याचबरोबर गॅप सर्टिफिकेट कधी उपयोगात येतं, तर जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला प्रवेश प्रक्रियेदरम्यान तुम्हाला जर एखादे कॉलेज मिळालं म्हणजे आपल्याला सीट तिथे अलाउड झाली, तेव्हा कॉलेजला ॲडमिशन आपल्याला घ्यायचं असतं, तेव्हा तिथे आपल्याला गॅप सर्टिफिकेट द्यावं लागतं. आणि त्यामुळे तिथे खूप इम्पॉर्टन्स असतो की जेव्हा आपल्याला सीट अलॉट होते आणि ॲडमिशन घ्यायचं त्यावेळेस तिथे सर्टिफिकेट्स कंपल्सरी असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जे विद्यार्थी 2024चे असतील किंवा त्याच्या आधीचे असतील त्याही विद्यार्थ्यांनी हे पूर्णपणे सर्टिफिकेट्स आता काढून ठेवा की जेणेकरून तुमच्याकडे आता टाईम आहे. त्यामुळे मी सर्व पालकांना सांगू इच्छिते की जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे आणखीन काढायचे आहेत तर ते तुम्ही सगळे व्यवस्थित काढून ठेवा आणि तुम्ही एक व्यवस्थित फोल्डर करून तुम्ही सर्टिफिकेट व्यवस्थित लावून ठेवा म्हणजे तुम्हाला ऐन टायमाला घाई होणार नाही. आणि पुढचं सांगायचं झालं की हे गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी असतं का, तर होय मित्रांनो, कारण जर 12वीची परीक्षा आपण 2024 किंवा त्याच्या आधीच आपण पास झालेले असाल तर त्यावेळेस गॅप सर्टिफिकेट कंपल्शन असतं म्हणजेच कंपल्सरी असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर गॅप सर्टिफिकेटचा काही स्टँडर्ड फॉर्मॅट आहे का, तर नाही. ह्याच्यामध्ये काय स्टँडर्ड असा फॉर्मॅट नाही आहे. ते विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे आम्ही त्यांना तिथे इथे स्क्रीनवरती दाखवतच आहे की गॅप सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट आम्ही देत आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी पूर्णपणे गॅप सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी तुम्ही झूम करून पहा आणि सेम तशीच कॉपी तुम्ही अगदी करू शकता आणि ती कशी करायची तेही तुम्हाला सांगते आणि कुठून मिळते तेही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर गॅप सर्टिफिकेट आपल्याला कुठून मिळत असतं, तर गॅप सर्टिफिकेट हे तहसील ऑफिसमधून, त्यालाच आपण सेतू केंद्रातून मिळतो. म्हणजे त्याला आपण सेतू केंद्र असं म्हणतो. म्हणजे तहसील ऑफिसमध्ये जाऊन हे तुम्हाला गॅप सर्टिफिकेट घेऊन यायचं आणि तिथे गॅप सर्टिफिकेट 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर टाईप करून नोटरी करावी लागते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यानंतर मी तुम्हाला जे विद्यार्थी आपले 12वीचे आहेत 2025मध्ये त्यांनी एक्झाम पास झाल्यानंतर तर त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट काढावे लागत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे जे फ्रेशर विद्यार्थी आहेत 2025मध्ये फ्रेश त्यांनी एक्झाम नीटचे देणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी हे गॅप सर्टिफिकेट काढावं लागत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगदी गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ते कोठून काढावं लागतं तेही सांगितलेलं आहे तहसील ऑफिसमधून. अगदी त्याचा फॉर्मॅट कसा आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल. आणि त्याचबरोबर हे गॅप सर्टिफिकेट कुणासाठी कंपल्शन आहे तेही सांगितलेलं आहे आणि ते कधी उपयोगात येतं तेही सांगितलेलं आहे. आणि गॅप सर्टिफिकेट हे आपल्याला मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही लँग्वेजमधून आपल्याला
चालत असतं, हेही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपले रिपीटेड मुलं आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी हे अगदी जरूर तुम्ही गॅप सर्टिफिकेट आत्ताच काढून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडथळा येणार नाही ॲडमिशनच्या वेळेस आणि किंवा हे काढण्यासाठी जास्त घाई होणार नाही. त्यामुळे खूप साऱ्या पालकांकडे आता वेळ असेल, तर तुम्ही नक्कीच हे गॅप सर्टिफिकेट बनवून घ्या. म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे हा सर्टिफिकेटचा फॉर्मॅट पाहत असाल, तर अगदी झूम करून पहा किंवा ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अगदी डाऊट असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करू शकता मला. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. अगदी तुम्ही WhatsApp मेसेज पण करू शकता किंवा कॉलिंग पण करून अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता. एवढंच या निमित्तानं आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, की त्यांना याची गॅप सर्टिफिकेटची माहिती पूर्णपणे मिळेल. एवढंच या निमित्तानं. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.